शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तुमचा व जीवाणूंचा मित्र घनश्याम हेमाडे. सध्या आपली वेब सिरीज चाललेली आहे शेतीतील सूक्ष्मवीर आणि या सिरीज मध्ये आपण ॲसिटोबॅक्टर वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर या बॅक्टेरियांमध्ये टेक्नॉलॉजी काय असतात, कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीने बॅक्टेरिया बनवल्या जातात, आनंद ॲग्रो केअरचं मार्केटिंग चाललेली असते की प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी, लायपोलायझेशन टेक्नॉलॉजी, खरोखर ह्या टेक्नॉलॉजी आपल्या शेतीसाठी किती फायदेशीर आहेत या सर्वांची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कोणत्याही जीवाणूची डिटेल माहिती नाही. आजचा विषय आहे प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी आणि लायफोलाइज टेक्नॉलॉजी, ज्याला आपण म्हणतो फ्रीज ड्राईंग टेक्नॉलॉजी. या दोन्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ॲग्रिकल्चरमध्ये लागणाऱ्या बॅक्टेरियांचं मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जातं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बॅक्टेरिया येतात, या सगळ्यांची सखोल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. बरेचसे शेतकरी बंधू आता नवीन जॉईन झालेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, ज्यांनी आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारण आनंद ॲग्रो केअरच्या माध्यमातून डेली बेसिस असेल, वीकली बेसिस असेल, मंथली बेसिस असेल, सर्व टेक्निकल इन्फॉर्मेशन या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. म्हणून आजचा विषय आहे प्लांट प्रोबायोटिक्स. आणि ह्या प्लांट प्रोबायोटिक्सचा शोध कधी लागला, कोणी लावला, कसा लावला, ते कंटिन्यू आपण करूयात. तर शेतकरी बंधूंनो बघा, प्रोबायोटिक्स काय असतात, त्याच्यामध्ये कोणते कोणते कल्चर्स येतात, ते कसे काम करतात. तर त्याच्यामध्ये आम्ही हा स्वतःचा एक प्रोबायोटिक्सचा एक डायग्राम आम्ही बनवलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही फोकस करत असतो. याच्यामध्ये प्लांट प्रोबायोटिक्स असं म्हटलेलं आहे. प्लांट प्रोबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स याच्यामधला फरक फार काही नाही. पण प्लांट जर शब्द काढला आणि हा प्रोबायोटिक जर शब्द वापरला तर हा फार्मामध्ये, ह्युमनमध्ये वापरला जातो. आणि प्लांट शब्द ॲड केल्यामुळे हा जो प्लांट प्रोबायोटिक्स आहे, हा प्लांट प्रोबायोटिक्स ॲग्रिकल्चरमध्ये वापरला जातो. आणि ह्या ॲग्रिकल्चरमध्ये कोणत्या कोणत्या स्पेसीज येतात तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, सूक्ष्मजीव जे आहेत, जे प्रमाणात सेवन केल्यास अत्यंत फायदेशीर ठरतात. म्हणजे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे निसर्गामध्ये आढळतात आणि त्याचं योग्य प्रमाणात जर आपण त्याचं सेवन केलं तर हे सगळे सूक्ष्मजीव आपलं डायजेशन सिस्टीम असेल किंवा आपल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जे मदत करतात त्याला आपण प्लांट प्रोबायोटिक्स म्हणतो. तर बघा, हे सगळे जिवंत सूक्ष्मजीव, मैत्रीपूर्ण जीवाणू ज्याला आपण गुड बॅक्टेरिया म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आतड्याच्या विशिष्ट भागामध्ये जाऊन आतड्यामध्ये अब्जवधी जे जीवाणू आहेत हे काय करतात, तिथं वास्तव्य निर्माण करतात. त्यांचं वास्तव्य तिथे असतं. आणि ज्यामध्ये चांगले आणि वाईट, मी सांगितलं ना तुम्हाला की जसं मानवामध्ये चांगले आणि वाईट लोक असतात, इथे राम पण आहे आणि कोण आहे, रावण पण आहे. तसंच चांगल्या बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया या आपल्या निसर्गामध्ये आहेत. आणि हे जेव्हा आपण आजारी पडतो, ह्या जीवाणूंची संख्या काय होते, वाईट जीवाणूंची संख्या वाढते आणि नैसर्गिक संतुलन आपलं बिघडतं. त्याच्यामुळे तुमचं पोट खराब होणं असेल, डिसेंट्रीचे प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काय थकवा येणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये वाईट जीवाणूंची काय होते, संख्या वाढते, तर त्यावेळेस काय होतं, आपल्या शरीराचं इनबॅलन्सिंग होतं. म्हणून प्रोबायोटिक्स काय करतं, तुमच्या शरीराचं बॅलन्सिंग करण्याचं काम, आणि ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने. इथे कोणत्याही सिंथेटिक पद्धतीचा वापर केला जात नाही. म्हणून त्याला
प्लांट प्रोबायोटिक्स किंवा ह्युमन प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं. बघा, हा प्रोबायोटिकचा शोध कोणी लावला, कसा लागला? महत्त्वाचं म्हणजे प्रोबायोटिकचा इतिहास जर आपण बघितला तर प्राचीन काळापासून लोक काय करत होते? प्राचीन काळापासून जे काही लोक आहेत ते दूध काय करत आहे? आंबवून पीत होते, किंवा आपण त्याला म्हणतो ताक, दही किंवा जे काही तुमचे दुधाचे पदार्थ आहेत, हे जर तुम्ही काय केलं, फर्मेंट केले, आंबवले, त्यांना 2 दिवस काय केलं, ठेवलं आणि त्याच्यामध्ये विशिष्ट कल्चर वापरलं, तर याच्यामुळे तुमची जी काय होते डायजेशन सिस्टीम असेल, या डायजेशन सिस्टीमला याचा खूप फायदा होतो. आणि याचा अभ्यास 20व्या शतकात आणि ॲलिमॅटचिनकॉफ यांनी शोध लावला आणि त्यांनी प्रोबायोटिक्सचा काय केला, वैज्ञानिक अभ्यास सुरू केला. आणि त्यांनी असे काही विशिष्ट निरीक्षण नोंदवले की त्याच्यामध्ये त्यांनी हे एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की जे मी तुम्हाला आंबवलेलं इथे जे म्हटलो, तर बल्गेरियन लोकांवरती काय केलं, त्यांनी ट्राय केला आणि हे आंबवलेलं दूध मध्ये ताक किंवा दुधाचे सम पदार्थ, सिमिलर पदार्थ हे घेतल्यानंतर लोकांचं आरोग्य सुधारतं, त्यांची लाईफ सुधारते, त्यांच्या सगळ्या ज्या काही हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत याला बऱ्यापैकी नियंत्रण मिळतो, असा त्यांनी अभ्यास केला. आणि नंतर 1965 मध्ये लिली आणि स्टिलवेल या दोन्ही शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा याला शब्द उच्चारला. त्याला काय शब्द उच्चारला? प्रोबायोटिक्स. आणि त्याचं अधिकृत नामकरण झालं प्रोबायोटिक्स. म्हणून त्याला आज आपण प्रोबायोटिक्स म्हणतो, पण तो आजचा शब्द नाही, तो 20व्या शतकापासून अभ्यास पूर्ण करून लिली आणि स्टिलवेल या शास्त्रज्ञांनी तो अभ्यासला आणि त्याला नामकरण केलं. प्रोबायोटिक्स मध्ये कोणत्या कोणत्या सूक्ष्मजीवांचा समावेश होतो? तर प्रोबायोटिक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही 3 प्रकार मानले जातात, या 3 प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे बॅक्टेरिया, ज्याला आपण म्हणतो जीवाणू, आणि दुसरं म्हणतो आपण त्याला ॲक्टिनोमायसाइट्स, जे तुमच्या जमिनीमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये आढळतात ते ॲक्टिनोमायसाइट्स. आणि दुसरं तुमचं फंगी, ज्यांना आपण बुरशी म्हणतो. बऱ्याचशा तुमच्या पावावरती बुरशा वाढतात, भाकरीवरती बुरशा वाढतात, काही नासलेल्या तुमचं एखादी गोष्ट असेल त्या ठिकाणी सुद्धा बुरशा वाढतात. तर अशा काही बुरशा ज्या परपजीवी गोष्टींवरती जगतात आणि त्याला आपण म्हणतो परपजीवी पॅरासाइट्स, त्या पॅरासाइट्स. तर हे सूक्ष्मजीव आकाराने अत्यंत लहान असतात आणि ते उघड्या डोळ्यांनी मात्र आपल्याला काय दिसत नाही. जर ते उघड्या डोळ्यांनी दिसले असते तर आपण ठरवलं असतं की आता आपलं दूध आंबलं किंवा दूध आंबण्याच्या अगोदर बॅक्टेरिया तो येतोय, त्या बॅक्टेरियाला पहिले काय करा, बाजूला करा. हे डोळ्याने दिसत नाही. हे कोणत्या टेम्परेचरला कसे वाढतात, काय वाढतात याचं नॉलेज आपल्याला आहे. म्हणून आपण आपल्या अन्नपदार्थाची काळजी घेणं असेल किंवा त्याचं सेफ्टी जे काही प्रिकॉशन्स आहेत किंवा आपण ज्याला स्टरलायझेशन म्हणतो, म्हणून तुमचं अन्न खराब होत नाही. पण जर तुम्ही प्रॉपर स्टरलायझेशन नाही केलं तरी तुमचं अन्नची नासडी होते किंवा अन्न खराब होतं. हे त्याच्या मागचं कारण आहे, याची सुद्धा नोंद आपण घेणे गरजेचे आहे. आणि पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या पाण्यामध्ये जे काही हवेत आहे अशा जे सूक्ष्मजीव आहेत हे अस्तित्वात असतात. म्हणजे तुमचं पाणी असेल तिथं बॅक्टेरिया आहे, तुमचं एअरबॉर्न आपण डिसीज म्हणतो जे हवा आहे वाऱ्यामध्ये आहे, इथे सुद्धा काही सूक्ष्मजीव आहेत. आणि या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सूक्ष्मजीवांचं वास्तव्य आहे. कारण जीवसृष्टी जी बनली ही सूक्ष्मजीवांपासूनच बनलेली आहे. बऱ्याचशा लोकांना जीवसृष्टी म्हणजे माणूस आणि झाडं आणि जमीन नाही. जेव्हा जेव्हा पृथ्वी तयार झाली, म्हणजे जेव्हा जेव्हा नाही एकदाच पृथ्वी तयार झाली, पण पृथ्वीमध्ये जे काही अपडेशन झाले तर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव हा आपल्या पृथ्वी तलावरती अविभाज्य घटक आहे. आणि हे सूक्ष्मजीव तुम्हाला पृथ्वीच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक ठिकाणी आढळतात.
त्या प्रत्येक जीवाणूचं स्वरूप आणि कार्य आणि रंग आणि कॅरेक्टरिस्टिक हे वेगवेगळे आहेत, याची सुद्धा नोंद घेणं मात्र गरजेचं आहे. बघा, हे प्रोबायोटिक्स कोणत्या कोणत्या क्षेत्रात वापरले जातात जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. मानवी आरोग्यासाठी या प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. अलीकडेच शेती क्षेत्रामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर सुरू झालेला आहे. अन्न प्रक्रियेमध्ये प्रोबायोटिक्सचा वापर बऱ्याच दशकापासून चालू आहे. जरी तो भारतात कमी असेल तरी पाश्चात्य देशांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुमचं पोल्ट्री फार्म असेल, तुमच्या पशुपालन असेल, या सगळ्या ठिकाणी याचा वापर केला जातो. जसं तुमचे वेगवेगळे जनावरं असतील याच्यासाठी सुद्धा प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. तुमचं मत्स्य पालन असेल इथे सुद्धा वापर केला जातो. त्यानंतर पर्यावरण व्यवस्था किंवा तुमच्या टाकाऊ पदार्थ असतील, डिकम्पोस्ट करणारे जे मटेरियल असेल याच्यासाठी सुद्धा प्रोबायोटिक्स जीवाणूंचा वापर केला जातो. याची सुद्धा नोंद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, प्रोबायोटिक शरीरात कसे कार्य करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळेस आपण ह्युमनसाठी वापरतो आणि ते ह्युमनसाठी वापरल्यानंतर माणसासाठी त्याचा काय फायदा होतो, तर सगळ्यात महत्त्वाचा त्याचा जो रोल आहे तो त्याच्या आतड्यांशी संबंधित आहे. तो आतड्यांच्या कोणत्या भागामध्ये राहतो हे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आतड्यातील सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक संतुलन नेहमी राखणे खूप महत्त्वाचे आहे. अँटीबायोटिक्स म्हणजे बऱ्याच वेळा बघा की जर माझं जेवण अवेळी झालं, म्हणजे माझं स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो, अवेळी जेवण झालं, जास्त प्रवास झाला, झोप वेळेवरती झाली नाही तर माझ्या पोटाचं काय होतं, डायजेशन सिस्टीम खराब होते. आणि माझ्या पोटामध्ये म्हणजे सगळ्यांच्याच पोटामध्ये होते, मी माझं उदाहरण सांगतो, माझ्या पोटामध्ये जेव्हा वाईट बॅक्टेरिया जास्त ग्रोथ होतात, पॉझिटिव्ह बॅक्टेरिया काय होतात म्हणजे मरतात, कमी होतात, त्याची संख्या कमी होते. म्हणून मला डायजेशन सिस्टीम असेल, झोपेचा प्रॉब्लेम असेल, पोटाचा प्रॉब्लेम असेल, या सगळ्यांच्या प्रॉब्लेमवरती कार्य करतात प्रोबायोटिक्स जीवाणू, ज्याच्यामध्ये तुमचा लॅक्टोबॅसिलस असेल, बॅसिलस कोॲग्युलन्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि हे जे जीवाणू आहेत तुमच्या आतड्याच्या एका लेवलमध्ये, आतड्यांच्या इथे म्हटलंय बघा की आतड्यांचे जे काही जागा आहे त्या आतड्यांचा जो गॅप आहे, जी त्याची जी अन्न ची जी काही जागा आहे, या जागेमध्ये हे जे सगळे पॉझिटिव्ह जीवाणू आहेत त्यांची एक अशी शृंखला तयार झालेली असते. त्याच्यामध्ये हानिकारक बॅक्टेरियांना ते एंट्री करू देत नाही. पण जे हानिकारक बॅक्टेरिया वाढले तर मात्र आपली डायजेशन सिस्टीम खराब होते. मग याच्यासाठी जेव्हा आपण प्रोबायोटिकच्या कॅप्सूल्स घेतो, म्हणजे मी स्वतः घेतो कधी कधी, तर ह्या प्रोबायोटिकच्या कॅप्सूल घेतल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह बॅक्टेरियांची ग्रोथ होते आणि हानिकारक जीवाणूंना ते मारून टाकतात आणि आपण हेल्दी होतो. हा त्याच्या मागचा प्रोबायोटिकचा अभ्यास आणि इतिहास आणि शास्त्र सांगतं. म्हणून काही प्रोबायोटिक शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ सोडतात, ज्याला आपण टॉक्सिन म्हणतो, ज्याने मारतं. सेम जे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. बघा, प्रोबायोटिक्स नैसर्गिक त्याचा स्रोत काय, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्रोबायोटिक्स आहेत, पण मग हे कुठून आणायचे, कसे वापरायचे, का वापरायचे, त्याचा नॅचरल सोर्स काय आहे. तर नॅचरल सोर्स आहे त्याचं सांगायची गरज नाही, हे प्रत्येकाच्या घरात आहे. काय, दूध आणि दुधापासून बनणारे पदार्थ म्हणजे तुमचं प्रोबायोटिकचा खरी खाण. आणि ही भारतीय शेतकऱ्यांना, भारतीय माणसाला सांगण्याची गरज नाही. हे प्रत्येकाच्या घरी असणारं, रोज असणारं गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असलेल्या प्रोबायोटिकच्या बॅक्टेरिया तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर करतात असं आपल्याला म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार नाही. म्हणून दुग्धजन्य पदार्थ तुमचे असतील, त्यानंतर केफीर सारखे प्रॉडक्ट सुद्धा प्रोबायोटिक, जे आपण दही असेल, दूध असेल, त्याच्यापेक्षा केफीर जर वापरलं त्याच्यापेक्षा अजून ते जास्त प्रभावी ठरतं. त्यानंतर चीज, आणि जसं की तुमचं मोजेरेला रोल आपण म्हणतो किंवा मोजेरेलाचे वेगवेगळे आता प्रॉडक्ट्स यायला लागलेले आहे, कारण आता फूड टेक्नॉलॉजीमध्ये बरेचसे डेव्हलपमेंट झालेले आहेत. तर मोजेरेला सारख्या सुद्धा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा प्रोबायोटिकच्या जीवाणूंचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. आणि साऊथ इंडियामध्ये जर आपण गेलं तर इडली डोसा हे लोक का खातात, कारण की जे काही तांदळापासून, राईसपासून बनवलेली जी इडली असते, ही इडली 2 दिवस असेल, 1 दिवस असेल, काय होतं, ही आंबवली जाते. याला किण्वन प्रक्रिया आपण म्हणू शकतो किंवा फर्मेंटेशनची प्रक्रिया म्हणू शकतो. ते फर्मेंट केलं जातं. म्हणून फर्मेंट केलेल्या प्रॉडक्टमध्ये, अन्नामध्ये हे
जे काही प्रोबायोटिक जीवाणू असतात ते वाढलेले असतात, म्हणून तुमच्या हेल्थ सुधारण्यासाठी ते मदत करतात. कोरियन डिश म्हणजे भारतातच नाही तर कोरियामध्ये एक डिश आहे ज्याला आपण म्हणतो कोबी, जे मसाल्यांनी आंबवून बनवली जाते. त्या पोटाच्या विकारांसाठी त्याचा चांगला उपयोग केला जातो. सॉर क्राफ्ट नावाची एक मिठाच्या पाण्यात आंबवलेली कोबी युरोपमध्ये प्रोबायोटिक्स म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यानंतर कोंबूचा हा एक प्रकारचा आंबवलेला ग्रीन टी किंवा तुमचा ब्लॅक टी, म्हणजे कोंबूचा चीन किंवा अशा बऱ्याचशा देशांमध्ये याचा वापर केला जातो. तर हा कोंबूचा जो टी आहे हा सुद्धा प्रोबायोटिक्स पासून बनवला जातो. ग्रीन आणि ब्लॅक अशा 2 फॉर्ममध्ये हा आढळतो. आणि प्रोबायोटिकचे हे सगळे नॅचरल सोर्स मी तुम्हाला सांगितले आहेत. हे देशातच नाही तर विदेशाचा सुद्धा अभ्यास करून मी त्याच्यामध्ये तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जसं आपण ह्युमन प्रोबायोटिक्स बघितलं तसं प्लांट प्रोबायोटिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या काही दशकात शेतीमध्ये खूप मोठी क्रांती झाली आणि ज्या हरित क्रांतीनंतर शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जो आज तुमच्या सगळ्यांना वाटतं की आमच्या गळ्याचा ताईत म्हणजे तुमचे केमिकल फर्टिलायझर, केमिकल पेस्टिसाइड्स, केमिकल इन्सेक्टिसाइड, पण तुमच्या तो गळ्याचा ताईत नाही. ते गळ्याला आता आवडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी वाईट परिस्थिती या केमिकल फर्टिलायझर, केमिकल इन्सेक्टिसाइडमुळे झाली आहे. म्हणून याच्या अति वापरामुळे तुमच्या जमिनीमधले जे काही प्लांट प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया होते हे सगळे मेले. आणि हे सगळे वाढवण्यासाठी, तुमचा नैसर्गिक बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला प्लांट प्रोबायोटिक्सची गरज भासू लागली. म्हणून अन्नधान्य उत्पादनाची वाढ करणं गरजेचं आहे. कारण भारतातला आपला शेतकरी बांधव हा जगाचा पोशिंदा आहे आणि जगाच्या पोशिंद्याला, सगळ्या जगाला जर अन्न पुरवायचं असेल तर तुमच्या अन्नाचं उत्पादन वाढवण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. आणि काही पर्याय नाही त्यासाठी तुम्हाला प्रोबायोटिकचा वापर करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की ज्या जमिनीचा पोत आपला जो बिघडलेला आहे हा पोत सुधारण्याचं काम आणि त्याची सुपीकता वाढवण्याचं काम हे आपलं भारतीय शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून पिकावर पडणाऱ्या रोगांचा, किडींचा जो काही प्रादुर्भाव आहे या सगळ्या प्रादुर्भावाला कंट्रोल करण्याचं काम हे करत असतात. आणि ज्या नैसर्गिक जेवढ्या पण काही गोष्टी आहेत या नैसर्गिक गोष्टींना बॅलन्स करण्याचं काम हे प्लांट प्रोबायोटिक्स करत असतात. आणि हे प्लांट प्रोबायोटिक्स आपल्या शेतीसाठी खूप महत्त्वाची भूमिका अलीकडे बजावत आहेत. आणि म्हणून या बॅक्टेरियाची आपल्या शेतीमध्ये गरज भासू लागलेली आहे. बघा, प्लांट प्रोबायोटिक्स म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की प्लांट प्रोबायोटिक्स असे सूक्ष्मजीव आहेत ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो. ते वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी व विकासासाठी मदत करतात. आणि हे सूक्ष्मजीव प्रामुख्याने मुळांच्या सभोवताली म्हणजे रायझोस्फिअरमध्ये, वनस्पतीमध्ये राहून पिकांशी सिम्बायोटिक असोसिएशन निर्माण करून हे सगळे संबंध प्रस्थापित करत असतात. कारण की जर रायझोबियम जर एखाद्या वनस्पतीमध्ये, म्हणजे समजा तुमची चवळी असेल, तुमचं मूग असेल, तुमचे जे काही तृणधान्य असेल किंवा तुमचे द्विदल वनस्पती असेल, तर द्विदल वनस्पतीमध्ये जसं रायझोबियमचा बॅक्टेरिया वाढला तर तो सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये वाढतो. तर तसं हे संबंध प्रस्थापित करतात आणि ग्रोथसाठी मदत करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जीवाणू, बॅक्टेरिया आणि ॲक्टिनोमायसिट्स हे आपल्या शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे सगळे जे जीवाणू आहेत हे जीवाणू तुमच्या शेतीला निरोगी करण्याचं काम करत असतात. आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनाच्या मते प्लांट प्रोबायोटिक्स हे शाश्वत शेतीचं, जे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आपण जे म्हणतो, त्या सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा एक आता अविभाज्य भाग झाला आहे. याची नोंद आपण घेणं गरजेचं आहे. आणि याचा जर योग्य वापर आपण केला तर निविष्ठांवरील खर्च आपण कमी करू शकतो. आणि आपल्या शेतीला जे काही आपल्याला सुपीक करायचे आहे या सुपीक करण्यासाठी प्लांट प्रोबायोटिक्सचा खूप मोठा रोल त्याच्यामध्ये मानला जातो. आणि प्लांट प्रोबायोटिक्सचे महत्त्वाचं जे काही कार्य आहे किंवा त्याचे जे प्रकार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं घ्या की प्लांट प्रोबायोटिक्सच्या कार्यपद्धती अधिवासानुसार प्रामुख्याने त्याचे 3 महत्त्वाचे ग्रुप पडतात. ज्याच्यामध्ये तुमचा आहे PGPR. PGPR मध्ये तुमचे कोणते कोणते जीवाणू येतात तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमचं PGPRचे काही जीवाणू आहेत ज्याच्यामध्ये तुमचा मायकोरायझा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा एंडोफाइट्स आहेत. हे सगळे 3 जे वर्गीकरण आहेत हे सगळे प्रोबायोटिक्समध्ये येतात. आणि हे सगळे प्रोबायोटिक्समध्ये असल्यामुळे हे सगळे आपल्या प्लांटचं संरक्षण करण्याचं काम, जमिनीचं संरक्षण करण्याचं काम हे सगळे जीवाणू करत असतात. आणि त्याच्यामधल्या काही मल्टी ऑर्गॅनिझम्स आपण म्हणू शकतो किंवा त्याला कॉन्सोर्शियम, आता FCO मध्ये टर्म्स आहे कॉन्सोर्शियम म्हणजे मल्टी ऑर्गॅनिझम.
हे सुद्धा आपल्या जमिनीत वेगवेगळं काम करत असतात आणि मातीचा प्रकार आणि म्हणजे पिकांची गरज यानुसार आपण काय करू शकतो, त्याची निवड करून त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करणं मात्र काय झालेलं आहे, गरजेचं झालेलं आहे. आणि हे जे PGPR जीवाणू आहेत या आपल्या पिकांना कसं चालना देतात, तर मी मागच्या वेळेस तुम्हाला सुडोमोनास या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सुडोमोनास हा जो समजा सिड्रोपोर निर्मिती असेल किंवा सुडोमोनासचं जे काही सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, हे सेकंडरी मेटाबोलाइट्स काय करतात, तुमच्या प्लांट्सच्या सिस्टीममध्ये जाऊन प्लांटला सिग्नलिंग करण्याचं काम हे सगळे जीवाणू करत असतात. आणि प्लांटला जर सिग्नलिंग केली, प्लांटला जर भूक लागलेली असेल, प्लांटला भूक जरी लागलेली नसेल तर त्याचं ग्रोथ करण्यासाठी त्याला सिग्नल देतं की तुझ्या रूटच्या जवळ एक फेरस पडलेला आहे, एक्झाम्पल घेऊ तर तो फेरस तू उचल, आणि मग त्या फेरसला उचलण्याचं सिग्नलिंग करण्याचं काम हे तुमचं जो काही प्लांट प्रोबायोटिक्स आहेत ह्या प्लांटला सिग्नलिंग करण्याचं काम हे करत असतात. आणि हे बॅक्टेरिया हे फक्त एन्व्हायरमेंटमध्ये नसतात, हे तुमच्या सॉईलमध्येच फक्त नसतात, तर हे तुमच्या प्लांटच्या बॉडीमध्ये काम करतात. कारण की मी जे ह्युमन प्लांट प्रोबायोटिक्स मध्ये सांगितलं, तर ह्युमन प्रोबायोटिक्समध्ये जसं तुमच्या शरीरामध्ये जीवाणू काम करतात तसं तुमच्या प्लांटमध्ये सुद्धा हे जीवाणू काम करतात. ते नसतं फक्त तुमच्या रायझोस्पिअरमध्ये काम करत नाही, तर तुमच्या रूट्समध्ये जाऊन तुमच्या प्लांटच्या प्रत्येक पर्णरंध्रामध्ये असेल, प्लांटच्या झायलेम फ्लोएममध्ये असतील, या सगळ्या ठिकाणी प्लांटमध्ये जीवाणूंचं वास्तव्य असतं. हे सुद्धा नोंद महत्त्वाची आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे की जीवाणू हे प्लांटमध्ये काम करत नाही, हे जीवाणूंचाच खरा मोठा रोल असतो. 95% काम हे निसर्ग करत असतो, फक्त 5% काम आपण आपल्या प्लांटसाठी करत शकतो. 95 सुद्धा मी चुकीचं बोललो, 97% काम निसर्ग तुमचा करतो. 3% जी आपली कॉम्पिटिशन चाललेली असते अन्नधान्याची ग्रोथ करणं, वाढवणं, ह्या 3% आपण येतो. पण हे सगळे जे काम आहेत हे नैसर्गिक जीवाणू असेल, तुमचं सूर्यप्रकाश असेल, तुमचा एन्व्हायरमेंट असेल, हे मोठी भूमिका बजावत असते. म्हणून हे जे अझोटोबॅक्टर असेल, अझोस्पिरिलम असेल, सुडोमोनासचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, तर हे सगळे जीवाणू जे आहेत हे प्लांट प्रोबायोटिक्सचं काम करतात, PGR निर्मिती करतात. म्हणजे याच्यामध्ये तुमचं ऑक्झिन्स असेल, जिब्रेलिन असेल, इंडोल ॲसिटिक ॲसिड, ह्या सगळ्या प्रकारचे PGRची निर्मिती हे सगळे जीवाणू करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं एंडोफाइट्स आहेत. मी जे तुम्हाला सांगितलं की हे सिस्टममध्ये जाऊन काम करतात. हे तुमचं जे काही सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये काय करतात, हे इथे एंडोफाइट्स करतात. म्हणजे जर हानिकारक एखादा बॅक्टेरिया किंवा फंगसची एंट्री जरी झाली तरी त्या प्लांटला सिग्नल करतात की हा तुझा कोण आहे, घातक गोष्ट आहे की जे तुला मारू शकते. मग एंडोफाइट्सच्या ज्या बॅक्टेरिया आहेत किंवा जे फंगाय आहे त्याच्यावर ते अटॅक करतं, त्याला किल करतं. ही नैसर्गिक पद्धतीने दिलेली त्याला एक देणगी आहे. म्हणून प्लांटला तुम्ही काही खतं देऊ नका, काही देऊ नका. निसर्गामध्ये वाढणारे हे सगळे जे काही प्लांट आहेत या प्लांटला कोणीही काळजी घेत नाही. पण निसर्ग 100% एंडोफाइट्स असेल किंवा तुमच्या प्रोबायोटिकच्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया आहेत, या वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या प्लांटला फाईट करण्याचं कार्य हे नैसर्गिक पद्धतीने करत असतात. याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून त्याला एंडोफाइट्सचं वर्गीकरण एक करण्यात आलेलं आहे. प्रोबायोटिक्स जे आहेत या प्रोबायोटिक्सच्या शेतीमध्ये काय महत्त्वाचा रोल आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे प्रोबायोटिक्स आहेत हे जसं की रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टरचं मी तुम्हाला सांगितलं, नायट्रोजनच्या बॅक्टेरियाचं मी उदाहरण सांगितलं. हे काय करतात, हे जमिनीच्या मध्ये जे काही एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम सिक्रेट करतात, ॲसिड सिक्रेट करतात. सेकंडरी मेटाबोलाइट्स असतील, म्हणजे समजा एखादा तुमचा बॅक्टेरिया आहे, जसं की मी तुम्हाला सुडोमोनासचं उदाहरण सांगितलं, ॲझोटोफिक्सन बॅक्टेरिया असेल, तुमचा ट्रायकोडर्मा विरिडी असेल, तुमचा हर्जियानम असेल, स्पेसिलोमायसिस असेल, तुमचा मायकोरायझा असेल, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फंगल आणि बॅक्टेरियल ज्या गोष्टी आहेत यांच्या सेकंडरी मेटाबोलाइट्समुळे तुमच्या जमिनीचा pH कमी करणं असेल, तुमच्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन, हानिकारक बॅक्टेरियाचं इन्फेक्शन रोखणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं काम हे काय करत असतात, प्रोबायोटिक्स करत असतात. आणि हे प्रोबायोटिक्स तुमच्या जमिनीमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात असतील तुमची जमीन आणि तुमचं पीक सशक्त राहील, यात काही मात्र शंका नाही. असा रोल त्याच्यामध्ये आहे की जमतं तुमचं फॉस्फरसची अवेलेबिलिटी असेल, नायट्रोजनची अवेलेबिलिटी असेल, हे सगळं प्रकारचं काम हे सगळे नैसर्गिक जीवाणू करत असतात. याची नोंद आपण घेणं गरजेचं आहे. बरेचशा आपल्या भारतीय शेतकऱ्यांना जीवाणूंचं महत्त्व आहे, पण बऱ्याचशा भारतीय शेतकरी मात्र जीवाणूंचं महत्त्व विसरून गेलेले आहेत. ते असं म्हणतात जीवाणूंचा काही एक फायदा नाही, पण
शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपले आजोबा शेती करत होते त्यावेळेस केमिकलचा एक दाना सुद्धा तुमच्या शेतीमध्ये जात नव्हता. हे आपण 50 वर्षाचं उदाहरण घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जरी आपण बघितलं 400 वर्षापूर्वी सुद्धा शेती अगदी म्हणजे पावसाच्या भरोशावर भले ती अवलंबून होती, पण ती शेती मात्र नैसर्गिक पद्धतीने होऊन सुद्धा त्यावेळेस उत्पादन हे चांगल्या प्रमाणात घेतलं जायचं. तेव्हा कुठंही केमिकलचा शोध लागलेला नव्हता. गेल्या 50 वर्षापासूनच जे केमिकलचा शोध लागला आणि ज्याची नुकसान आपण करून घेतलं, कारण प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. ज्या तोट्यांना आपण सामोरे जातो आहे त्याचा केमिकलचा अतिवापर, पण त्यावेळेस ऑर्गॅनिक पद्धतीने सुद्धा शेती होऊन सगळे लोक ज्याचं त्याचं पोट व्यवस्थित भरत होते आणि गुण्या गोविंदाने राहत होते. अलीकडे आपल्याकडे मोठी जबाबदारी वाढल्यामुळे आपण जर फर्टिलायझरचा वापर केला त्याच्यामुळे हे जे नुकसान झालं हे नुकसान आपल्याला करायचं नाहीये. म्हणून तुमच्या जमिनीमध्ये तुमचं सेंद्रिय कर्ब वाढवणे असेल, नेमॅटोड्सचा कंट्रोल असेल, तुमच्या पाणी धरण्याची क्षमता असेल, तुमच्या जमिनीचा भुसभुशीतपणा असेल, या सगळ्या गोष्टींचा जो काही फायदा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा हे तुमचे जीवाणू करत असतात. आणि हे जीवाणू असेल तर तुमची जमीन ही सुपीक आहे, हे महत्त्वाचं आहे आणि याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळे जे बॅक्टेरिया आहेत या बॅक्टेरिया बनवण्यासाठी 2 वेगळ्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजी आणि लायफोलायझेशन टेक्नॉलॉजी, या 2 टेक्नॉलॉजीने प्रोबायोटिकची निर्मिती केली जाते. आणि त्याच्यामध्ये बघा की हे जे नवीनतम जी काही डेस्टॉस बेस्ड टेक्नॉलॉजी आहे, या डेस्टॉस बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं की एक अशा पद्धतीचं ऑटोमायझेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये एक ॲटोमायझर लावला जातो. म्हणजे सगळ्यात पहिले काय केलं जातं की पहिले बॅक्टेरियाचं सीड कल्चर तयार केलं जातं. सीड कल्चर तयार करून त्याचं एक ग्रोथ केली जाते. ग्रोथ केल्यानंतर मी तुम्हाला ग्राफच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगतो, कारण या टेक्निकलपेक्षा तुम्हाला एक ग्राफ्स मी दाखवतो. बघा, पहिल्या ज्या 0 अवर्समध्ये जर आपण बघितलं तर 0 अवर्समध्ये काय होतं, तुमच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी सेलची ग्रोथ आहे ती नॉर्मल असते. 4 तासानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. त्यानंतर 8 तासानंतर त्याची स्पोरची निर्मितीला सुरुवात होते. ज्यावेळेस त्याला असं वाटतं की आता माझं अन्नद्रव्य संपलेलं आहे तर त्यावेळेस तो स्पोरलेशनमध्ये जातो. 12 तासानंतर त्याचे स्पोर तयार होतात आणि पुढे 24 तासानंतर डायरेक्ट त्याचं स्पोरुलेशन होतं. आणि स्पोरुलेशन झाल्यानंतर मग त्याचा बायोमास काढून त्याचा बायोमास काढला जातो. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं हे कल्चर, या सीडचा ग्रोथ, या ठिकाणी त्याचं जे फर्मेंटेशन होतं त्या फर्मेंटेशनमध्ये काय होतं, त्याचं स्पोरची निर्मिती होते 24 अवर्समध्ये. आणि हे सगळे जे स्पोर आहेत हे काय केले जातात, हे केले जातात, आपण काय म्हणतो त्याला सेंट्रीफ्यूज केले जातात. आणि सेंट्रीफ्यूज केल्यानंतर त्याचा जो बायोमास लगदा, म्हणजे दूध घेतलं, दुधापासून दही बनवलं, दहीला घुसळलं, त्याच्यापासून लोणी तयार केलं, ताक तयार केलं, सेम टेक्नॉलॉजी आहे, काही वेगळं नाही. मग याचा जो बायोमास आहे तो हा बायोमास घेऊन ज्या वेळेस त्याचं स्प्रे डायिंग केलं जातं, मी स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजीवरती बोलतो, ही स्प्रे डायिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ॲटोमायझर लावले जातात आणि असे जे काही पाण्याचे सूक्ष्म कण आहेत, म्हणजे पाण्याचे जे कण आहेत ते पुन्हा जे काही त्याचे मायक्रॉन साईज आहे ते मायक्रॉन साईज अजून सूक्ष्म करून या मोठ्या चेंबरमध्ये ते सोडले जातात आणि आपोआप अशी हीट देऊन त्याला मॉइश्चरायझेशन जे आहे, त्याचं जे मॉइश्चर आहे छोट्या छोट्या ड्रॉपचं, त्याचं मॉइश्चर काढून त्याच्यामध्ये जो स्पोर आहे हा स्पोर इथे लटकतो आणि हा स्पोर खाली येऊन इथे तो ट्रॅप होतो. दिस कॉल्ड ॲज स्प्रे ड्रायिंग टेक्नॉलॉजी. हे तुम्ही आजपर्यंत कुठंही ऐकलेलं नसेल. हे टेक्निकल आणि वैज्ञानिक जे आज मी तुम्हाला माहिती देतोय, तर अशा पद्धतीने स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजीवरती सगळे प्रोबायोटिक्स बनवले जातात आणि हे फायनल त्याचा प्रॉडक्ट आहे. मग आनंद ॲग्रो केअरचे तुमचे कॅप्सूल प्रॉडक्ट्स असतील, 4K प्रॉडक्ट्स असतील, हे सगळे या पद्धतीने बनवले जातात आणि या पद्धतीने हे सगळे मिक्स केले जातात. यालाच प्रोबायोटिक स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. आणि हे सेम तुम्हाला मी समजून सांगितलं, ही सेम ती मेथड आहे आणि या मेथडनेच आपण सगळे मॅन्युफॅक्चरिंग करत जातो. तर त्या पद्धतीने तुमचं लायफोलायझेशन टेक्नॉलॉजी, तर लायफोलायझेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय असतं की एक फ्रीज ड्रायिंग टेक्नॉलॉजी असते. या फ्रीज ड्रायिंग टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं की तुमचा जो काही बायोमास आहे, म्हणजे मी तुम्हाला इकडे फिगरच्या माध्यमातून सांगतो, कारण की बऱ्याचशा वेळेस पिक्चर बघितल्यानंतर सगळं क्लिअर होतं. जसं सेम स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, एक कल्चर होतं, या कल्चरची ग्रोथ केली जाते, पुरा इथे स्पोर तयार होतात, स्पोर तयार केल्यानंतर त्याचा बायोमास काढला जातो. पण हा बायोमास स्प्रे डायिंग न करता फ्रीज ड्रायिंग केला जातो. ड्रायिंग म्हणजे काय, सुकवणं. मग हा जो लायफोलायझेशन आहे
याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना आता प्रश्न पडला असेल तर लायफोलायझेशनमध्ये ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह दोन्ही बॅक्टेरिया करू शकतो, पण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ह्या फक्त लायफोलायझेशनच होतात, कारण ह्या हीट सेन्सिटिव्ह असतात. कोणत्या? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, जसं ॲसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, रायझोबियम, हे सगळे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत. आणि हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया लायफोलायझेशनमध्ये केले जातात. आणि लायफोलायझेशनमध्ये हा बायोमास जो आहे, हा बायोमास फ्रीज ड्राईंग करून त्याला बर्फासारखा केक बनवून त्याच्यामधलं जे काही मॉइश्चर आहे, हे मॉइश्चर काढून जो त्याचं सॉलिड कंटेंट राहतो, दिस कॉल्ड ॲज अ लायफोलायझेशन स्पोर. आणि हे लायफोलायझेशन करणं हे फार रिअर लोक ॲग्रिकल्चरमध्ये करतात. फार बोटावर मोजण्यासारखे सुद्धा लोक आज सध्या या टेक्नॉलॉजीकडे वळालेले नाहीत. पण मी गेल्या 25 वर्षापासून बॅक्टेरियामध्ये काम करतो आहे. बॅक्टेरिया हे माझं पॅशन आहे. बॅक्टेरियावरती मी स्वतःचा माझा खूप लगाव आहे. म्हणून मी आता सध्याचं एक माझं वाक्य वापरलेलं आहे की मी शेतकऱ्यांचा व जीवाणूंचा मित्र, कारण माझी जीवाणूंविषयीची जी आवड आहे, ही आवड माझ्या गेल्या 25 वर्षाच्या कार्याचा एक भाग आहे. म्हणून ही लायफोलायझेशन टेक्नॉलॉजीमध्ये लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट, करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर असेल किंवा आनंद ॲग्रो केअर असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही टेक्निकल पद्धतीने हे सगळे बनवत असतो. म्हणून प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीसाठी स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजी आणि लायफोलायझेशन टेक्नॉलॉजी या दोन्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आणि ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीसाठी हे जे आमचे जेवढे काही प्रॉडक्ट आहेत, हे सगळे प्रॉडक्ट तुमचे 4K प्रॉडक्ट्स असतील, तुमचे 5G प्रॉडक्ट्स असतील, म्हणजे बरेचसे शेतकरी बंधू असतील, दुकानदार बंधू असतील, मॅन्युफॅक्चर असतील, B2B कस्टमर्स असतील, त्या सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे जे आहेत, बॅसिलसचे काही स्पेसिस असतील, सुडोमोनासचे काही स्पेसिस ॲग्रिकल्चरमध्ये जेवढ्या स्पेसिसचा शोध लागलेला आहे, या सगळ्या स्पेसिसवरती आम्ही काम करतो. सगळ्यात सोपं आणि समजून घ्या. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही प्रोबायोटिक्स टेक्नॉलॉजीने बनवत असतो. आणि प्रोबायोटिक्स टेक्नॉलॉजीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की लिक्विड टेक्नॉलॉजी जे असेल तर त्याला 1 इयरच एक्सपायरी आहे. पण प्रोबायोटिक आणि लायफोलायझेशन टेक्नॉलॉजीमध्ये मिनिमम 3 इयर्स, मॅक्सिमम 10 इयर्स जर त्याचे स्पोर जर तुम्ही प्रॉपर स्टोअर केले तर लॉंग लाईफ स्पोर ते जिवंत राहतात. फक्त तुमच्याकडे तसं स्टोरेज पाहिजे. पण असं मार्केटमध्ये जर तुम्ही प्रॉडक्ट दिलं तर 3 इयर्सपर्यंत त्याची सेल्फ लाईफ असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतर ज्या कॉमन टेक्नॉलॉजी असतात, जे टाल्कम बेस असेल किंवा इतर ज्या डोलामाइट पावडर असेल किंवा इनसॉल्युबल मटेरियल असेल, तर ते इनसॉल्युबल मटेरियल तुमच्या ड्रीपमध्ये चोक होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण हे डेस्ट्रॉस बेस्ड टेक्नॉलॉजी आपण जे प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी म्हणतो, ह्या प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीने 100% सॉल्युबल होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जो काही कॉमन टेक्नॉलॉजीमध्ये जो काउंट आहे किंवा ज्याची सेल्फ लाईफ आहे ती फार कमी असते. पण प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही इकडे जर बघितलं तर हे डेस्ट्रॉस बेस्ड टेक्नॉलॉजीची प्लेट आहे. या प्लेटवरती तुम्हाला सगळ्यात जास्त बॅक्टेरियाची ग्रोथ दिसते, कारण तिथे स्पोर जास्त प्रमाणात असतात. आणि हे जे स्पोर आहेत, जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये जातात आणि स्पोरची संख्या आपल्या जमिनीमध्ये जेवढी जास्त वाढली, तेवढं तुमच्या जमिनीला सुपीक करण्याचं काम हे फक्त जीवाणू करतात. तुम्ही मात्र घरी झोपलेले असतात, पण जीवाणू मात्र तुमच्या जमिनीमध्ये काम करतात. एकदा जर तुम्ही युरिया टाकला, ते एकदा पाण्यात विरघळलं, एक तर तो हवेत गेला, एक तर लीच आउट झाला, विषय संपला. पण तुम्ही नायट्रोजनचा बॅक्टेरिया, फॉस्फरसचा बॅक्टेरिया, पोटॅशचा बॅक्टेरिया, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, व्हर्टिसिलियम, मेटारायझियम, स्पेसिलोमायसिस, या सगळ्या, बॅसिलस फर्मस, या सगळ्या, बॅसिलस सबटिलिस, या सगळ्या गोष्टींचा वापर जेव्हा तुम्ही करणार आणि तुम्ही घरी झोपलेले असणार, तरी तुमचे सोल्जर्स तुमच्या जमिनीमध्ये काम करत असणार. हे मात्र तिवार सत्य आहे. म्हणून प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीचा जर जीवाणू आपण आपल्या जमिनीमध्ये वापरला तर खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि आनंद ॲग्रो केअरची ही भली मोठी रेंज आहे की जी सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी असेल, लॅपोलायझेशन टेक्नॉलॉजी असेल, प्रोबायोटिक्स टेक्नॉलॉजी मधल्या तुमचं स्प्रेडिंग टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या टेक्नॉलॉजीने ॲग्रिकल्चरच्या सगळ्या बॅक्टेरिया आनंद ॲग्रो केअर मॅन्युफॅक्चरिंग करत असते. आणि हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग अगदी टेक्निकल पद्धतीने चालू असतं. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला जो काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, तुम्हाला काही टेक्निकल टीम लागते, तुमच्या सिस्टीममध्ये ज्या काही गोष्टी आहेत, या सिस्टीममधल्या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर असेल तर तुमचं प्रॉडक्ट मात्र फायनल भरू शकतं. म्हणून नेहमीच एक वाक्य म्हटलं जातं की तुमचा इनपुट जर प्रॉपर असेल तर तुमचा आउटपुट प्रॉपर भेटतो. तर आउटपुट प्रॉपर भेटण्यासाठी तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एखाद्या फार्मा कंपनीमध्ये आल्यासारखं वाटेल,
कमीत कमी 3 ते 5,000 शेतकरी बंधूंनी आनंद ॲग्रो केअरच्या लॅबला व्हिजिट केलेली आहे. बरेचसे बंधू तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सुद्धा आनंद ॲग्रो केअरच्या लॅबला व्हिजिट करू शकता. तुम्ही ग्रुपने येऊ शकतात, इंडिव्हिज्युअल येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हे शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आम्ही संस्था आहे. तुम्ही याचा व्हिजिट करून अनुभव तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आम्ही आपल्याच सेवेसाठी माती परीक्षण, पाणी परीक्षण, पान देठ परीक्षण, तुमचं वॉटर होल्डिंग परीक्षण असेल, तुमचं वेगवेगळे परीक्षण असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे मॅन्युफॅक्चरर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की तुमचं बायोस्टिम्युलंटचं जे काही टेस्टिंग असेल शेड्यूल 6 प्रमाणे, तर हे सगळे बायोस्टिम्युलंटचे टेस्टिंगसुद्धा आनंद ॲग्रो केअरच्या आनंद बायोकेम लॅबमध्ये केलं जातं. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठीच आम्ही एक सेवा चालू केलेली आहे. ती सेवा म्हणजे काय, आनंद क्रॉप गुरु नावाचं ॲप. हे ॲप तुम्ही आता प्ले स्टोअरवरती जा आणि प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर लगेच तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. याचे कोणतेही कॉस्ट आम्ही लावत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आम्ही ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजचा विषय होता प्लांट प्रोबायोटिक लायफोलायझेशन टेक्नॉलॉजी. त्याचा सेल्फ लाईफला काय फायदा होतो, स्पोर का जास्त महत्त्वाचे असतात, प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीचा शोध कधी लागला, ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती मी माझ्या ह्या लेक्चरमधून दिलेली आहे. आणि या माध्यमातून आमचं एकच असतं की आमच्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त नॉलेज देऊन त्यांना अनुभवी बनवणं, आमच्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं, शेतकऱ्यांना या सगळ्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास पुरवणं हा आमचा त्याच्यामागचा उद्देश असतो. म्हणून तुम्ही सर्वजण आनंद ॲग्रो केअरच्या शेतीतील सूक्ष्मवीर या सिरीजला तुम्ही सगळेजण खूप भरभरून प्रतिसाद देता, त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो. आणि मी इथेच थांबतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद.